नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट अशी पालक बटाटा भजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा वाडगं घेतलेलं आहे आणि छोट्या आकाराची पिंडी आणली होती पालकची। त्याची फक्त मी पानं करून घेतलेली आहे ती आणि स्वच्छ धुवून बघा मी अशी कापून घेतलेली। जास्त बारीक पण नाही कापलेली आणि जास्त मोठी पण नाही, बघा अशा पद्धतीत कापून घेतलेलं। तर हे टाकून घेऊया आपण। त्याच्यामध्ये टाकायचे मीडियम आकाराचा एक बटाटा, साल काढून बघा मी खिसून घेतलेला आहे, पण स्वच्छ धुवून घेतलेला आहे। याला नाही धुतला तरी पण चालतो, पण जरा वेळ ठेवला का नाही मग तो काळा पडतो। मग त्यासाठी काय करायचं, धुवून घ्यायचं आणि पाणी जेवढं होता होईल एवढं त्याचं नितळून घ्यायचं। आणि पालकचं बी तसंच करायचं, पानं धुतली का नाही की चांगली नितळून घ्यायची, नंतर कापून घ्यायची। त्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर थोडीशी जास्त घेतलेली आहे। त्यात टाकायचे आपल्याला बघा धने 1 चमचा घेतलेले, त्यांना असे दरदरे कुटून घेतलेले आहेत। त्यात टाकायचे आपल्याला एक मीडियम आकाराचा कांदा अशा पद्धतीत कापून घेतलेला आहे। उभा कापला तरी चालेल, पण जर ही भजी आपण जर गोल बनवतो ना तर मग अशाच पद्धतीने बघा कापून घ्यायचे। त्यात टाकायचे बघा आपल्याला 4 मिरच्या, थोडंसं जिरं आणि 2 पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। त्यात टाकायचे छोटा अर्धा चमचाला कमी असा ओवा हातावर मी चुळून घेतलेला आहे। थोडीशी टाकायची आपलं हिंग पावडर, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। त्यात टाकायचे आपल्याला अर्धी वाटीपेक्षा थोडंसं असं कमी बेसन पीठ, हे अर्धी वाटी घेतलेलं आहे, त्यातलं बघा मी एवढं ठेवणार आहे। आणि 1.5 चमचा टाकायचं आपल्याला तांदळाचं पीठ। ह्या चमच्याच्या मापाने मी सगळं साहित्य घेतलेलं आहे। आता ह्याला काय करायचं माहिती आहे का, आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, पहिलं मिक्स करून घ्यायचे। मिक्स करून झाले बघा, थोडंसुद्धा मी ह्याच्यावर बेसन पीठ टाकलेलं नाही, तेवढ्याच ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे। चांगलं असं दाबून मिक्स करायचं, म्हणजे पाण्याची जरूरत पडत नाही, कारण जे पालक कोथिंबीर जे टाकलं होतं आपण बटाट्याचं तर ते ओलसर असतं ना, त्यामुळे अशा पद्धतीत बघा झालेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर पण टाकू शकता, 2 चिमूट तुम्ही ह्याच्यामध्ये खायचा सोडा टाकू शकता, गरम तेल ह्याच्यामध्ये 1 चमचाभर तुम्ही टाकू शकता। कढईमध्ये बघा तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे। आपल्याला काय असं तेल इतकं कडक गरम करायचं नाही, म्हणजे जसं धूर निघस्तोवर आपल्याला कधी तेल गरम करायचं नाही आहे। आता आपण ह्याच्यामध्ये भजी सोडून घेऊया। अशा पद्धतीत सोडली तरी चालतात, किंवा अशी गोल जरी तुम्ही केली तरी पण चालू शकतात। मस्त होतात, एकदम चवीला छान होतात। ह्याच्या अगोदर पण मी पालक भजी अपलोड केलेली आहेत, तर खूप जणांनी अशी कमेंट केली होती पालक बटाटा भजी दाखवा म्हणून। त्याच्यामध्ये जर तुम्ही कांदा जरी नाही टाकला तर चालेल। आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगते, भज्यामध्ये जर एकदम कडक गरम झालं का नाही तसं टाकल्या लाल होतं, तर त्यासाठी का नाही आपल्याला धूर निघस्तोवर कधी गरम करायचं नाही, कारण की बाकीची भजी टाकस्तोवर काय होतं माहिती आहे का, तेल आपलं चांगलं गरम होतं, मग ती अर्धी भजी लाल आणि अर्धी भजी आपण वरनं टाकत असतो। त्यासाठी असं मीडियम गरम करायचं चांगलं, म्हणजे धूर निघायच्या अगोदर जसं गरम होतं ना तसं करायचं गरम, जास्त असं हे करायचं नाही आहे। आणि काय करायचं माहिती आहे का, गॅस मग आपला परत फास्ट केला तरी चालेल। आता मी सगळे सोडून घेतलेले आहेत बघा। आता गॅस तुम्ही वाढवला तर चालेल, कारण की ही मीडियम गॅस आहे, म्हणजे मोठ्या बर्नेलचा गॅस आहे आणि मीडियम गॅस आहे हा। आणि असा फेस कमी झाला का नाही की मग बघा हलवायचं। आता ह्यातलं तुम्हाला लगेच कळत असेल, ह्यातली आपण जी पहिली टाकली होती की नाही त्यांचा कलर बघा, ह्याच्यावर तुम्हाला समजत असेल की आपलं तेल जर जास्त कडक गरम झालं धूर निघस्तोवर तर मग अर्धी लाल होतात आणि अर्धी अशी होतात। तर त्यासाठी बघा गॅस कधी पण तुम्ही भजी करस्तोवर जरा मीडियम करायचा, नंतर भजी टाकल्यानंतर तुम्ही फास्ट केला तरी चालेल। आणि मग असं थोडं असं हलवत राहायचं थोड्या वेळानं। आता गोल्डन कलरवर आपण फ्राय करून घेतो। मस्त असा बघा कलर आलेला आहे। अजून थोडीशी आपल्याला ह्याला फ्राय करायचे आहेत, पण त्याच्या अगोदर ह्याच्यामध्ये मी टाकणार आपल्याला खायसाठी मिरच्या भजीच्यावर। भजी म्हटलं की थोड्या तरी मिरच्या असाव्यातच। गॅस आहे मीडियम आणि आता हे मी चांगलं फ्राय करून घेते। भजी पण बघा आपले चांगले फ्राय झालेले आहेत आणि आपण जे मिरच्या बी टाकलेल्या आहेत का नाही त्या पण चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत। आता हे काढून घेते, असं चाळणीमध्ये काढायचं, तुम्ही त्याला टिश्यू पेपर पण वापरू शकता। आता हे भजी तुम्ही विचाराल तेलकट होतात का, तर बिलकुल नाही। आपण ह्याच्यामध्ये हळद टाकली नाही, खायचा सोडा टाकलेला नाही आहे, मस्त असे होतात बघा। कारण की हळद का टाकली नाही, ह्याचा कलर आपल्याला असाच पाहिजे होता, जी पालक भजी कशी असतात तशा टाईपमध्ये। तर बघा किती मस्त भजी झाली। आता तुम्हाला एक मी गरममध्येच बघा मी तोडून दाखव, इतकी क्रिस्पी होतात ना वरनं आणि आतनं जाळीदार। आता ह्या पिठाचं बघा आपण हे पीठ बिलकुल फेटून घेतलेलं नाही आहे। करायची पद्धत असते, थोडंसं व्यवस्थित व्हिडिओ बघा, मग तुमच्या लक्षात येईल की मी कशी भजी बनवते आणि मग ही आतून कशी जाळीदार अशी होतात। तर अशा पद्धतीने मी राहिलेली बनवून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।